श्री स्वामी समर्थ मंडळी प्रेक्षकांनो, ठरलं तर मग मालिका आता खूपच सुंदर वळण घेताना आपण बघतोय. तर मालिकेमध्ये आपल्याला ज्या प्रकारची अपेक्षा होती, जो ट्रॅक आपण अपेक्षित केलेला होता, तोच ट्रॅक आता मालिकेत आलेला आहे. आणि इथेच आता सायलीच खरी तन्वी आहे हे सत्य तर समोर आलेलंच आहे. आणि सगळ्या घरच्यांनी मात्र सायलीला तन्वी म्हणून स्वीकारसुद्धा केलेला आहे. आणि सायलीचा तन्वी म्हणून स्वीकार केल्यावरती मालिकेमध्ये आता खूपच मोठा टर्निंग पॉईंट येणार आहे. आणि ते म्हणजे सायलीच्या बाबतीत आता खूप मोठी गोष्ट अशी समोर येणार आहे. आणि ती गोष्ट सुभेदार कुटुंबाचं सगळं आयुष्य बदलून टाकण्यासाठी पुरेशी ठरणार आहे. इतकंच नाही आहे तर आता आपली तन्वी आपल्याकडे परत आली आहे आणि त्याच तन्वीला जुळी बाळं होणार आहेत. इतकंच नाही तर आता इकडे एक वेगळी मोठी खेळी प्रियासुद्धा खेळणार आहे. पण प्रियाची ही खेळी तिच्यावरतीच उलटत. मात्र आता नियती काय चमत्कार करणार, कसा चमत्कार करणार, सगळं सगळं आपण या भागामध्ये बघूया. तर मंडळी, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. आता सायलीने आपली तब्येत बरी नाही आहे असं सांगत अस्मिता आणि पूर्णा आजीशी थोडं इकडे खोटं बोललेली असते. आणि त्यानंतर अर्जुन आता विचार करतोय, नाही नाही, या सगळ्यामध्ये काहीतरी नियतीचा हेतू आहे. म्हणजे आता खरं सांगायचं तर इकडे मी कित्येक पद्धतीने कित्येक वेळेला आता हे सगळं थांबावं, या थांबवण्याचा प्रयत्न केलेला आहे, पण सायलीची इच्छाशक्ती जबरदस्त आहे. असं म्हटल्यावरती जी गोष्ट होणार आहे ती गोष्ट होऊ दे, हेच देवाकडे आता प्रार्थना. तेच इकडे आता कल्पना सांगायला लागते, तू एक काम कर ना, तुझं आता जर का इकडे काम आहे तर तू जाऊन ये. अर्जुन विचार करतो की काय करू मी, जर का तिकडे गेलो म्हणजे आता सायलीने जे काही मनामध्ये ठरवलंय ते ती पूर्ण करणार म्हणजे करणारच. आणि याच्यामध्ये बाळाला काही धोका झाला तर मी हा धोका खरंच पत्करू शकत नाही आहे, असं आता तो विचार करत असताना कल्पना म्हणते, अरे अर्जुन, कसला विचार करतोयस? जा की, तुला आता सायलीला भेटायचं असेल, तुला रविराजांना पण भेटायचं होतं ना. आणि सायलीची तब्येत पण बरी नाही आहे, त्यामुळे आम्ही काही नसतो आलो, तरीसुद्धा तू आता आम्हाला तिकडे कॉल करून सांग की सायलीची तब्येत कशी आहे, बरी आहे की नाही. आणि आम्ही तिला एकदा जर का म्हणजे तुझ्या तोंडून जरी ऐकलं ना की आता तिची तब्येत बरी आहे, तरीसुद्धा आम्हाला या सगळ्यात बरं वाटणार आहे. असं म्हटल्यावरती अर्जुन सांगतो, ठीक आहे मम्मा, मी निघतो. आणि अर्जुन आता निघालेला असतो. आणि त्यावर मात्र इकडे सांगायला लागते अस्मिता, हे बघ, जास्त काही विचार करत बसू नकोस आणि तिला गेल्या गेल्या त्रास देत बसू नको. हे की आता तूच एकटा बाप होणार आहेस असं काही नाही. आणि हे असंच कर, ते तसंच कर. आणि आता तुला कसं झालंय बघ, तिची फक्त काळजी घे, हातात घे आणि तिला फक्त सांग की मी तुला सोबत आहे, मी तुझ्या सोबत आहे. बायकांना फार काही नको असतं रे. असं म्हटल्यावरती अर्जुन म्हणतो, हो अस्मिताई, तेवढं तर मला आता समजायला लागलंय की काही झालं तरी आता बायकांना काय गोष्टी हव्या असतात, काय गोष्टी नको, असं मला कळतंय. तू मात्र कसलीच चिंता करू नकोस. काहीही झालं तरीसुद्धा मी या सगळ्यामध्ये आता सायलीला कोणत्याही परिस्थितीत काहीच विचारणार नाही आहे. असं म्हटल्यावरती अर्जुन जायला निघालेला आहे. अर्जुन तिकडे आलाय. सायली देवाचा आशीर्वाद घेत असते. काही झालं तरीसुद्धा लवकरात लवकर मला सत्य समोर येऊ दे. रविराज पण आलेले असतात, प्रतिमा आलेली आहे, सगळेजण गाडीमध्ये बसलेत. आणि आता अर्जुनने सायलीला सांगितले की काही झालं तरी मी तुमच्या गाडीच्या मागे आता येतोय. आणि त्यामुळे सायली आणि अर्जुन हे दोघेजण मात्र आता इकडे या प्रवासाला निघालेले आहेत. देवाचा आशीर्वाद घेऊन दोघेजण निघालेत. आणि सायलीच्या मनामध्ये मात्र का कुणास ठाऊक, तिला आता माहिती आहे की काही झालं तरी आजच्या घडीला आपल्याला काहीतरी गुड न्यूज मिळणार, आपल्या पाठीशी देव उभा आहे. झालं, सगळेजण कारमधून निघालेत. आणि तिने येताना अर्जुनला ते खेळणं आणायला सांगितलं होतं. तिने तसं मेसेज करून त्याला कळवलं होतं, जे खेळणं आता छोट्या तन्वीने तिकडून निघताना अर्जुनकडून भांडून घेतलं होतं ते तू येताना घेऊन ये. किंवा अर्जुनने ती रडते म्हणून तिला ते खेळणं दिलं होतं, ती खेळणी तिने आता आणायला सांगितलेली असते.
आणि ते खेळणं घेऊन ती गाडीत बरोबर मागच्या बाजूला बसते. जसंच्या तसं सीन रिक्रिएट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि इकडे मात्र आता अर्जुनने रविराजांच्या गाडीचे ब्रेक फेल केलेत. मंडळी, खरं तर हे सगळं करत असताना अर्जुनला मात्र आता मनामध्ये खूप साऱ्या शंका येतात की आपण जे करतोय ते बरोबर आहे की चूक आहे. पण आपण या सगळ्यामध्ये आता इकडे सायलीच्या जीवाचा धोका कसा पत्करायचा, पण सायलीसाठी हे सगळं करणं मला त्यावेळी गरजेचं वाटतंय. आणि आता तरीसुद्धा त्याने ते ब्रेक फेल केलेले आहेत. ब्रेक फेल केल्या कारणाने आता रविराज आणि प्रतिमा ज्या वेळेला चालले असतात त्यावेळेला आता प्रतिमा सांगायला लागते, काय हो, काय चाललंय, इतक्या फास्ट तुम्ही गाडी का बरं चालवताय? यावरती तो सांगायला लागतोय. आता इकडे रविराज म्हणतात, अगं काही कळायलाच मार्ग नाहीये, ही गाडी अचानकपणे इतकी फास्ट पळायला लागली आहे ना, तर ती गाडी कंट्रोलच होत नाही आहे. आणि त्यावरती मात्र आता प्रतिमा म्हणते, अहो ब्रेक दाबा ना, ब्रेक. आणि रविराज घाबरलेत. ते आता विचार करतायत, जर का आता मी सायलीच्या समोर काही बोललो आणि सायलीला कळलं की आता गाडीचे ब्रेक फेल झालेत आणि सायलीला कळलं की आता गाडीचे ब्रेक फेल झालेत, तर आता ती प्रेग्नेंट आहे, उगाच पॅनिक होईल. आणि ते प्रतिमाला सांगतायत, हळू बोल अगं, हळू बोल, गाडीचे ब्रेक लागत नाही आहेत. पण सायलीला हे सगळं माहिती आहे. सायलीला माहिती आहे की अर्जुननेच मुळातच हे ब्रेक फेल करून ठेवलेले असतात आणि ती गोष्ट तिला चांगलीच माहिती आहे. त्यामुळे ती बिनधास्तपणे मागे बसलेली आहे. पण हेच करत असताना तिला आता ज्या ट्रकने धडक दिलेली होती त्या ट्रकचा तो बाबू आपल्यावरती हल्ला केला होता तो दिसलाय. आणि त्यानंतर छोटी तन्वी दिसलेली आहे. सगळंच तिला आता स्पष्टपणे हळूहळू दिसायला लागलेलं आहे. आणि सगळ्याच गोष्टी स्पष्टपणे दिसायला लागल्यामुळे आता ती इकडे ओरडायला लागलेली आहे, अर्जुन, अर्जुन, आई, आई वाचव मला, बाबा वाचवा मला, असं म्हणत ती आता इकडे बोलायला लागलेली आहे. आणि त्याच वेळेला आता प्रतिमा म्हणते, काय चाललंय हे सगळं. आणि त्याच वेळेला सायलीला पण खूप आनंद झालेला असतो की तिला सगळंच आठवायला लागलेलं आहे, तिला सगळं स्पष्टपणे दिसत आहे. तर अर्जुन मागून गाडी घेऊन जो आलेला असतो आणि ब्रेक लागत नसल्यामुळे अर्जुन तिकडे असतो. अर्जुन जोरजोरात ओरडतो, सिनियर ब्रेक दाब, ब्रेक, सिनियर ब्रेक दाब, असं म्हणत अर्जुन आता इकडे रविराजांना ब्रेक दाबण्यासाठी सांगतोय. मात्र आता रविराज या सगळ्यामध्ये ब्रेक लागत नाही आहे असं आता जरी म्हणत असले तरी अर्जुन सांगतो, हँड ब्रेक दाब, हँड ब्रेक दाब सिनियर, हँड ब्रेक दाबलास, फक्त पायाखाली जो ब्रेक असतो तो फेल केलेला असतो, हँड ब्रेक फेल झालेला नाही आहे. सायलीला मात्र आता हे सगळं काहीच पडलेलं नाही आहे. तिच्या डोक्यात फक्त एकच विचार आहे की मी या सगळ्यामध्ये तन्वी आहे. आणि रविराज आता खूपच गोंधळलेले आहेत. तरी अर्जुन सांगतोय की सिनियर हँड ब्रेक दाब. आणि अर्जुन त्यांच्या मागोमाग गाडी सोबतच घेऊन येतोय. तिच्या डोक्यात, सायलीच्या डोक्यात एकच विचार चाललाय की मला आता सगळं दिसायला लागलंय, मीच खरी तन्वी आहे आणि मी या सगळ्यामध्ये खरंच आता किती खुश आहे. या गोष्टी मला आता स्पष्टपणे आठवत आहेत. लहानपणी अर्जुनच्या इकडे मी गेले होते आणि त्याच दिवशी अर्जुनचा वाढदिवस होता. मी त्याचं औक्षण केलं. अर्जुनला औक्षण बोलणं सुद्धा आठवायचं नाहीये. एक ना अनेक गोष्टी मात्र आता तिच्या डोक्यामध्ये चाललेल्या आहेत. आणि त्यानंतर आता धावतच ती तिकडे, म्हणजे आता कशी गेलो, कशा पद्धतीने अर्जुनचा बर्थडे सेलिब्रेट केला, निघताना आपला अपघात कसा झाला, अर्जुन खेळणं, या सगळ्या गोष्टी तिला आठवल्यात आणि ती आता भलतीच खुश झालेली आहे. मात्र आता गाडी थांबलेली आहे आणि त्यानंतर मात्र सगळेच जण आता सायलीकडे पाहत असतात. खरं तर सायली पॅनिक होणं हे आता अपेक्षित असतं की सायली घाबरेल आपल्या बाळासाठी, आता तिला भीती वाटेल. पण तसं काहीच न वाटता सायली मात्र भलतीच खुश दिसत असल्या कारणाने आता प्रतिमा आणि रविराज यांना टेन्शन आलेलं आहे. पण त्याच वेळेला अर्जुन तिकडे आलाय आणि तो या दोघांना सगळं सत्य आता सांगत आहे. काय घडलंय, कसं घडलंय, कशा पद्धतीने हा आता सगळा प्रकार घडवून आणण्यात आलेला आहे, हे सगळं सांगितल्यावरती
आता इकडे सगळेच जण हादरलेत. अर्जुन आता सायलीला घेऊन घरी आलाय. ज्या वेळेला अर्जुन आता सायलीला घेऊन इकडे घरी आलाय आणि त्याच वेळेला मात्र सगळ्यांनीच आता एकत्र घोळका केलाय. पण या सगळ्यामुळे सायलीची मात्र आता तब्येत अचानकपणेच बिघडलेली आहे आणि सायलीला या सगळ्यात अचानकपणे त्रास व्हायला लागलेला आहे. त्याच वेळेला अर्जुन मात्र सायलीला सांगतोय, काही झालं तरीसुद्धा मी तुझ्यासोबत आहे. सायली म्हणते, मला सगळं आठवलं, मी कोण आहे हे सगळं मला आठवलंय. असं म्हटल्यावरती आता अर्जुन इकडे सांगायला लागतोय, आठवलं तुला सगळं? यावरती ती म्हणते हो. आणि त्यानंतर मग आता इकडे तोपर्यंत प्रतिमा आणि रविराज यांनी बाहेर सगळ्यांना सगळी गोष्ट कशी घडली, काय घडली हे सगळं सांगितलं. आणि त्यानंतर मग मात्र आता लगेचच सगळेजण खूपच खुश झालेले असतात. सायलीच खरी तन्वी आहे, आपली तन्वी आपल्याला सापडली, असं सगळेजण आता खुश होऊन बोलत असतात. आणि त्यानंतर मात्र लगेचच इकडे कल्पना आणि मिठी मारतायत, ते म्हणजे सायलीला. पण त्या मात्र सायलीला चक्कर आल्या कारणाने सगळेच जण हादरलेत. सगळ्यांनाच खूप भीती वाटली. काय झालंय सायलीला, काय झालंय असं म्हणत जो तो आता सायलीकडे पाहत असतानाच अचानकपणे अर्जुन आता सांगतोय, आपण एक काम करूया, डॉक्टरांना बोलवून आता आपण सायलीला नक्की काय होतंय हे सुद्धा आपण इकडे विचारूया. असं म्हटल्यावरती सगळेच जण डॉक्टरांना बोलवतात. आणि डॉक्टर आल्यावरती ज्या वेळेला खऱ्या अर्थाने सायलीचं चेक होतं, त्यावेळेला सायली आता एक नाही तर 2 बाळांची आई होणार आहे, हे सत्यसुद्धा आता समोर आलेलं आहे. एकाच झटक्यात मंडळी मालिकेची सगळी समीकरणं बदललीत आणि मालिका आता खऱ्या टर्निंग पॉईंटवरती आलेली आहे. आणि खऱ्या अर्थाने सायली आणि अर्जुन हे आता एका नवीन आयुष्याची सुरुवात करतात, ज्या आयुष्यामध्ये सायली हीच खरी तन्वी आहे, हे सुद्धा सत्य आता समोर आलेलं आहे. आणि एकाच झटक्यात मालिकेची सगळी समीकरणं बदलत मालिका आता खरंच खूपच सुंदर वळण घेताना आपल्याला दिसणार आहे. पुढे काय होणार हे आपण नक्कीच बघूया. तर मंडळी, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.